नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती साजरी। मराठा मंडळ संस्थेमध्ये शिवजयंती साजरी। बीके कॉलेजमध्ये शिवमहोत्सव आणि विविध स्पर्धा संपन्न। भाजपच्या वतीने शिवजयंती साजरी। अंमली पदार्थांचा साठा जप्त। जुने बेळगाव येथे जनावरांचे भव्य प्रदर्शन। बनावट कंपनी प्रकरणी मार्केट पोलिसांची शोध मोहीम। चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुरस्कारांचे थाटात वितरण। निडगलच्या शिवारात वीज पडून वीटभट्टी मजूर ठार। श्री संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843886363। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राजवंशाचे संस्थापक शिवाजी महाराजांची जयंती शिवाजी उद्यान येथे साजरी करण्यात आली। दक्षिणचे आमदार अभय पाटील, उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले। यावेळी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आशा ऐहोळे, मनपा आयुक्त के.एच. जगदीश, एसी अशोक तेली, माजी आमदार संजय पाटील, भाजपा नेते डॉक्टर सोनाली सरनोबत, एसीपी सदाशिव कट्टीमणी आदी हजर होते। मराठा मंडळ संस्थेमध्ये शिवजयंती साजरी। मराठा मंडळ शिक्षण संस्थेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी मराठा मंडळाचे संचालक तसेच प्राध्यापक, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच शिवरायांचा जय जयकार करण्यात आला। विद्यार्थी वर्गाच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बीके कॉलेजमध्ये शिवमहोत्सव आणि विविध स्पर्धा संपन्न। येथील बीके कॉलेजमध्ये शुक्रवारी शिवमहोत्सव साजरा करण्यात आला, तसेच त्यानिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रसिका मालाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले। शिवपूजन प्राचार्य एस.एन. पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी विविध स्पर्धांची माहिती भक्ती देसाई यांनी दिली। मानसी मोहिते यांनी आभार मानले। कार्यक्रम संयोजनासाठी सतीश चव्हाण, निशा कानडे, श्रीनिधी अपुगोळ यांनी परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे कलाविष्कार सादर केला। महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आलं, कारण शिवनेरी मंदिरावर शिवाई देवीचं मंदिर आहे, त्या कारणावरून शिवाजी महाराजांचं नाव शिवाई ठेवण्यात आलं। व शिवाजी महाराज लहानाचे मोठे होऊ लागले, तसेच राजमाता जिजाऊ संस्कारांचं आजकाल ती नितांत काळाची गरज आहे। प्रत्येक जण म्हणतो शिवाजीराजे पुन्हा जन्माला, शिवाजीराजे पुन्हा जन्माला। अहो, आता बोलून कधी येणार का शिवाजीराजे पुन्हा जन्माला? त्यासाठी प्रत्येक राजमाता जिजाऊ बनवत शिवसंस्कार द्यायला हवेत प्रत्येक मुलामध्ये, नाहीतर आजकालचे लोक संस्कार काही वेगळेच देतात। चालण्याची गरज नाही। भाजपच्या वतीने शिवजयंती साजरी। भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येथील श्री शिवाजी उद्यान येथे साजरी करण्यात आली। प्रारंभी श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करून पूजन करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी छत्रपती शिवराय यांच्या कर्तृत्वाची माहिती दिली। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महेश मोहिते, निलेश चौगुले, डॉक्टर सोनाली सरनोबत, राजू देसाई, शंकर जत्राटी,
डॉक्टर यल्लाप्पा पाटील, अंजना कोलकार आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात भाग घेतला होता। अंमली पदार्थांचा साठा जप्त। शहर आणि आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीचे पेव फुटले आहे। यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धाड मोहीम सुरू ठेवली आहे। होनगा येथील धाब्याच्या दारात अफीमची विक्री करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकत सीईएन पोलिसांनी कारवाई केली आहे। होनगा नजीक एका पान शॉपवर धाड टाकून सीईएन पोलिसांनी सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 1 किलो 15 ग्रॅम अफीम हा मादक पदार्थ जप्त केला असून या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। बरकत खान यल्ला खान वय 30 राहणार वृत्ती पान शॉप राजस्थान धाबा जोगनहट्टी क्रॉस जोगनहट्टी, कलमे सुरजनराम बेनीवाला वय 25 राहणार स्टील ग्रिल फॅब्रिकेशन गोकुळ रोड मोरारजी नगर हुबळी आणि सावनराम आसाराम बिश्नोई वय 21 स्टील ग्रिल फॅब्रिकेशन चन्नमानगर राहणार बेळगाव अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। जुने बेळगाव येथे जनावरांचे भव्य प्रदर्शन। जुने बेळगाव येथील खुल्या मैदानावर शुक्रवारी जनावरांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। याला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला। यामध्ये बेळगावसह आसपासच्या भागातून आलेली जनावरे प्रदर्शित करण्यात आली। यामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मांडण्यात आलेले हे प्रदर्शन लक्षवेधी ठरले होते। असा एक प्रकल्प यांनी हाती घेतला, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आयोजकांना धन्यवाद आणि आभार प्रकट करतो। कारण शहरामध्ये जनावरांचं प्रदर्शन करणं आणि खास करून आपल्या या परिसरामध्ये म्हणजे आज एक चॅलेंजेस आहे का, म्हणजे शहरामध्ये क्रिकेटची स्पर्धा भरतात, फुटबॉल होते, खरं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मेळावा आयोजन करणं, जनावरांचं प्रदर्शन आयोजन करणं हा एक आगळा वेगळा उपक्रम असा फक्त या वर्षीच न करता प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आयोजन केलं पाहिजे। ಎಲ್ಲ ಉದ್ಯೋಗಕ್ಕೆ ಮೂಲ ಯಾವುದಂದ್ರೆ ಅದು ಕೃಷಿ। ಒಟ್ಟಿಗೆ ಅನ್ನ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಉದ್ಯೋಗ ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ। ನೀವು ಗಮನಿಸಿರ್ಬೋದು, ಮೊನ್ನೆ ಕೊರೋನಾ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕ ಎಲ್ಲ ಉದ್ಯೋಗಗಳು ಬಂದಾಗಿತ್ತು। ಹೋಟೆಲ್ ಬಂದದು, ಪಾನ್ ಶಾಪ್ ಬಂದದು, ಸಿನಿಮಾ ಥಿಯೇಟರ್ ಬಂದದು, ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ಬಂದದು, ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಬಂದದು, ಎಲ್ಲ ಬಂದಾದ್ರು ಬಂದಾಗ್ಲಾರ್ದಂತ ಯಾವ್ದಾದ್ರು ಉದ್ಯೋಗ ಇದ್ರೆ ಅದು ಕೃಷಿ। ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಯಾರ ಎಲ್ಲರೂ ಬೆಳೆ ಬೆಳೆದಾರ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಶೇಕಡಾ 8% ಬೆಳೆ ಈ ವರ್ಷ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ। बनावट कंपनी प्रकरणी मार्केट पोलिसांची शोध मोहीम। परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार बेळगावमध्ये मागील आठवड्यात उघडकीस आला होता। या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानुसार पोलिसांनी आपली शोध मोहीम सुरू ठेवली आहे। त्याचप्रमाणे या बनावट कंपनीच्या माध्यमातून काढण्यात आलेली अनेक दाखले तसेच पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत। मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली आहे। बेळगाव शहराच्या दरबार गल्लीमध्ये ट्रॅव्हल वर्ल्ड नावाची कंपनी स्थापन केली होती। विदेशात नोकरी लावून देण्याच्या जाहिराती इम्तियाज अस्तुथले यरगट्टी वय 40 राहणार शाहूनगर बेळगाव यांनी विविध ठिकाणी प्रसिद्ध केल्या होत्या। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। आता त्याच्या कार्यालयावर छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली। चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुरस्कारांचे थाटात वितरण। बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी पार पडला। उद्यमबाग येथील बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या रावसाहेब गोगटे सभागृहामध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य खासदार इराण्णा कडाडी आणि जिल्हा औद्योगिक केंद्राचे संयुक्त संचालक दोड्ड बसवराज उपस्थित होते। बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद यांनी प्रमुख पाहुणे इराण्णा कडाडी यांचा सत्कार केला। संघटनेचे सेक्रेटरी किरण अगडी यांनी पुरस्काराच्या निकषांबद्दल आणि देणगीदारांबद्दल माहिती दिली। जॉईंट सेक्रेटरी प्रभाकर नागर मुन्नोळी यांनी प्रमुख पाहुणे कडाडी यांचा परिचय करून दिला। निडगलच्या शिवारात वीज पडून वीट भट्टी मजूर ठार। गुरुवारी सायंकाळी तालुक्यात अवकाळी पावसाने विजेच्या कडाडासह हजेरी लावली। यावेळी निडगलच्या शिवारात वीट तयार करणाऱ्या वीट भट्टी मजुराचा वीज पडून जागीच मृत्यू झाला। मूळचा असू तालुका जोयडा गावचा गुरुनाथ नार्वेकर वय 21 हा युवक वीट कामगार म्हणून काम करत होता। गुरुवारी सायंकाळी विजेच्या कडाडासह पावसाला सुरुवात झाली। याच वेळी विटा झाकण्यासाठी गुरुनाथ जात असताना अचानक वीज पडली, त्यात तो जागीच ठार झाला। लागलीच खानापूर पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला।
श्री संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिंदू तिथीनुसार धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज 341वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। शुक्रवारी सकाळी 7 वाजता बेळगाव मधील धर्मवीर संभाजी महाराज चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शिवप्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी केले। या प्रसंगी विश्वनाथ पाटील, अर्जुनराव गौंडवाडकर, किरण बडवन्नाचे, अंकुश केसरकर, विजय कुंटे, शंकर पाटील, अमोल केसरकर, गिरीश कनेरी यासह धारकरी, शिवभक्त आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। रौद्र नाम संवत्सरातील माघ शुल्क 7 शके 1602 या दिवशी शंभूराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले। यंदा शंभूराजांचा 341वा राज्याभिषेक सोहळा हिंदू तिथीनुसार शुक्रवारी साजरा झाला। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नवज्योत महिला मंडळ मरगाई गल्ली सुळगा यांच्यातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम नुकताच झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखा चौगुले होत्या। प्रमुख वक्त्या म्हणून स्मिता पाटील आणि प्रमुख पाहुणे म्हणून वनिता कदम होत्या। ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। स्वागत पूनम कलखामकर यांनी केले। यावेळी प्रभागातील ग्रामपंचायत सदस्या वर्षा सांगावकर आणि इतर ग्रामपंचायत महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी स्मिता पाटील आणि रेखा चौगुले यांची भाषणे झाली। यावेळी उखाणे स्पर्धा, गायन स्पर्धा आणि संगीत खुर्ची असा सांस्कृतिक कार्यक्रम झाला। कार्यक्रमाला गल्लीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मनीषा लोहार यांनी आभार मानले। संकेश्वर येथे शिवजयंती साजरी। हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती संकेश्वरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संकेश्वर नगरपालिकेत नगराध्यक्षा सीमा हतनुरी यांनी महाराजांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन केले। या प्रसंगी सर्व नगरसेवक आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते। तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेही शिवपुतळा पूजन पालिका नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक यांनी पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले। येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा। येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक बैठकीत सरकारकडून ग्रामपंचायतीला देण्यात येणारी सर्व परिपत्रके कन्नड बरोबर मराठी भाषेतून देण्यात यावीत असा ठराव बुधवारी मांडण्यात आला। गावामध्ये मराठी भाषिक अधिक संख्येने असल्याने त्यांना कन्नडमधील परिपत्रके समजत नाहीत। यामुळे कन्नडसह मराठीतून कागदपत्रे सरकारने पुरवावीत असा ठराव करण्यात आला।
अध्यक्षपदी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील होते। ग्रामपंचायत सदस्य महेश कानशिडे यांनी परिपत्रकाबाबत ठराव मांडला, त्याला ग्रामपंचायत सदस्य राकेश परीट यांनी अनुमोदन दिले। नूतन ग्रामपंचायत सदस्यांची पहिलीच बैठक आयोजित केली होती। बैठकीबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती। ग्रामविकास अधिकारी अरुण नाईक यांनी स्वागत केले। ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत करण्यात आले। येळ्ळूर खटला लांबणीवर। महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलकाच्या संदर्भातील खटल्याची सुनावणी बुधवारी होणार होती, मात्र ती सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे। 24 मार्च रोजी ही सुनावणी होणार आहे। या खटल्यामध्ये एकूण 10 जणांचा समावेश आहे, त्यामधील केवळ 5 जणच उपस्थित होते, त्यामुळे हा खटला पुढे ढकलला आहे। शुक्रवारी आणखीन एका खटल्याची सुनावणी होणार आहे। येळ्ळूरच्या जनतेच्या वतीने ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट श्याम पाटील आणि ॲडव्होकेट हेमराज बेंचनावर हे काम पाहत आहेत। जीएसटी नंबर देण्यासाठी लाच मागणाऱ्याला अटक। नवीन मोबाईल दुकानासाठी जीएसटी क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदाराकडून वाणिज्य विभागातील अधिकाऱ्याने 2000 रुपयांची लाच मागितली होती। तो अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडला असून त्याला अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्या आरोपी अधिकाऱ्याचे नाव महबूब बाबूलाल सिपाही असे आहे। काकती येथील नदीम मुल्ला यांनी जीएसटी क्रमांक नोंदणीसाठी अर्ज केला होता, मात्र अधिकाऱ्याने लाच मागितल्याने तक्रार केली होती। लाच घेताना आरोपीला रंगेहात पकडले गेले आणि त्याला एसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात हजर केले। एसपीबी एस मॅनगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक एएस गुदिगोप, सुनील कुमार आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। तुर्तास बस तिकीट दरात वाढ नसल्याचे स्पष्टीकरण। पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने बस प्रवास महागण्याची चर्चा होत आहे। याबाबत परिवहन महामंडळाचे जिल्हा नियंत्रण अधिकारी MR मुंजी यांच्याशी संपर्क साधता तुर्तास तरी बस प्रवास महागणार नसल्याची माहिती त्यांनी दिली। पेट्रोल डिझेल दरवाढ झाली की लगेचच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतात, त्यापाठोपाठ परिवहन महामंडळ देखील बस प्रवास दरात वाढ करते। मात्र अजून बस प्रवास वाढीचा निर्णय परिवहनने घेतलेला नाही। अजून पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू झालेली नाही। ग्रामीण आणि तालुक्यातून धावणाऱ्या बस फेऱ्या कमी झाल्या आहेत, त्या वाढवाव्यात म्हणून नागरिक निवेदन देत आहेत। त्यात डिझेल आणि पेट्रोलची दरवाढीची भर पडली आहे, त्यामुळे भविष्यात बस प्रवास महागणार अशी चर्चा प्रवाशांमधून होत आहे। मात्र सध्या तरी बस प्रवास महागणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे। गर्लगुंजीत अवकाळी पावसाने विटांचे नुकसान। गर्लगुंजी तालुका खानापूर परिसरात गुरुवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली। विजेच्या कडाडासह पावसाने सुरुवात केली, त्यामुळे गर्लगुंजी परिसरातील निडगले, तोपिनकट्टी, बिदरभावीसह इदलहोंड, सिंगिनकोप, बैलहोंगल, अंकले आदी भागातील लाखो कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यावेळी कच्च्या विटा पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिक वापर करण्यात आला, तर काही ठिकाणी गवत झाकून कच्च्या विटा बचाव करण्यासाठी प्रयत्न केले। मात्र रात्रीच्या वेळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे कच्च्या विटा भिजून आर्थिक नुकसान झाले। गर्लगुंजी येथील ग्रामपंचायत सदस्य आणि माजी अध्यक्ष परशुराम चौगुले यांच्या कच्च्या विटांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच इतर भागातील वीट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले। रविवारी उपनगरी भागात वीज पुरवठा खंडित। सदाशिवनगर येथील वीज वितरण केंद्राच्या वीज मार्गावर तातडीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे, त्यामुळे दिनांक 21 रोजी उपनगरी भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। दिनांक 21 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सह्याद्री नगर, कुवेंपू नगर, शिंदे कॉलनी, विनायक नगर, बुडा लक्ष्मी टेक, केली संस्था परिसर क्षेत्रात वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे कळविण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील स्वच्छतागृहांचे बांधकाम थांबले। येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरू करण्यात आलेल्या हायटेक स्वच्छतागृहांचे बांधकाम बंद करण्यात आले आहे। सदर स्वच्छतागृहांमुळे येथील सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला समस्या उद्भवण्याचा धोका लक्षात घेऊन हे काम थांबविण्यात आले। सदर बांधकामाच्या बाबतीत घाई करून काम सुरू करण्यात आले होते, मात्र कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने याला आक्षेप घेतल्यामुळे अखेर हे काम थांबविण्यात आले आहे। 16वी गणेश श्री शरीशौशव स्पर्धेची बैठक संपन्न। मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ
झेंडा चौक यांच्या वतीने सलग 16वी गणेशश्री शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजनासंदर्भात गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव सदस्यांची संयुक्त बैठक बेळगाव बसवेश्वर कोऑपरेटिव्ह बँकेच्या सभागृहात बँकेचे अध्यक्ष रमेश सिद्धण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष गिरीश पाटणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी मंडळाचे खजिनदार मिलिंद पाटणेकर यांनी सदर स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती दिली। आज सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो। आज इथं बसवेश्वर बँकेच्या त्या सभागृहामध्ये 16वी श्री गणेश शरीरसौष्ठव स्पर्धा जी मागील वर्षी जी काही महामारीमुळे झालेली नाही आहे आणि ती मंडळाच्या या एक उपक्रम जो गेली बेळगावमध्ये बेळगाव श्रीनंतर सातत्याने होणारी स्पर्धा म्हणजे श्री गणेश आहे आणि या स्पर्धेकडे बेळगावातील सगळे शरीरसौष्ठवपटू डोळे लावून बसलेले असतात। येत्या 7 मार्चला कंगराळी खुर्द येथे कुस्ती मैदान येत्या 7 मार्चला कंगराळी खुर्द येथे कुस्ती मैदान होणार आहे। कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी कोल्हापूरच्या शाहू आखाड्याचा मल्ल साकेश्वर केसरी पैलवान सागर मोहळक विरुद्ध बेळगावच्या मठपती आखाड्याचा मल्ल कर्नाटक केसरी पैलवान संगमेश बिराजदार हे एकमेकांविरोधात भिडणार आहेत। हे मैदान 7 मार्च रोजी होणार असून नियोजित 50 निकाली कुस्त्या होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। ऑलिम्पिकपटू MR पाटील, संघटना कार्याध्यक्ष अनंत निलजकर, वस्ताद पैलवान काशीराम पाटील आणि कर्नाटक केसरी पैलवान कृष्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत वरील नियोजन झाले असून पहिल्या 5 क्रमांकापर्यंत कोल्हापूर परिसरातील पैलवान बेळगाव जिल्ह्यातील पैलवानांशी झुंजणार आहेत, तर त्या पुढील कुस्त्यात स्थानिक नामांकित होतकरू पैलवानांना संधी दिली जाणार आहे। मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी बुमराहला विश्रांती, सूर्यकुमारला संधी। भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे। त्याशिवाय मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे। उभय संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर 5 2020 आणि 3 एकदिवसीय लढती खेळविण्यात येणार आहेत। 12 मार्च पासून अहमदाबाद येथे 2020 मालिकेला प्रारंभ होणार आहे। बुमराहने गेल्या काही काळात सातत्याने भारताच्या तिन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे त्याच्यावरील भार हलका करण्यासाठी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।